नमस्ते. मंगलताई कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज तसा रविवार आहे आणि रविवार स्पेशल म्हणून मी बनवते आहे. हे बघा, ही उडदाची डाळ आहे. उडदाची डाळ आपल्याला वडे बनवायचे, वडा सांबार, त्यातले मैदूवडे पण म्हणतात त्याला, ते बनवणार आहोत. तर आपण 1 किलो डाळ भिजत घातलेली आहे. म्हणजे मी रात्री भिजत घातली आणि आता पाणी गाळून घेणार, गाळायला ठेवलेली आहे चाळणीमध्ये. आणि त्याबरोबर आपण सांबार बनवणार आहोत. तर सांबारसाठी ही तुरीची डाळ, त्यात थोडी मसुरीची डाळ टाकायची आहे आपल्याला. आणि फोडणीसाठी आपल्याला लसूण पण लागेल आणि मसाला लागेल, घरगुती मसाला आहे हा. आणि हळद, राई, जिरे आणि मीठ आणि टमाटे त्यात टाकणार आहोत आपण सांबारमध्ये. आणि मी खोबऱ्याची चटणी पण बनवणार आहे. त्यासाठी खोबरं, नारळ आहे, नारळ फोडून आपण त्याची चटणी बनवणार आहोत. त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण टाकून ही चटणी बनवणार आहोत. राई जिऱ्याची फोडणी पण देणार आहोत त्याला. कढीपत्ता पण लागतो, पण माझ्याकडे आता सध्या नाही. आणि हे सांबारमध्ये चिंच आणि हा गूळ, एवढं साहित्य वापरून आपण वडे तयार करणार आहोत. तर मी तुम्हाला नंतर आणखी दाखवते. मी तुम्हाला सांबार कसं बनवतात ते दाखवते. हे जे आपण वडे बनवतो ना, हे डाळ म्हणजे वाटाय ते, त्याच्या पहिलं आपण सांबार टाकायचं. म्हणजे पद्धत पण सांगते मी तुम्हाला कशी कसं आपण काम करायचं. आता मी हे सांबार बनवते ना, पहिलं पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे. आणि त्यात आपण ही जवळजवळ अर्धा किलो डाळ आहे. आपले 1 किलोची वडे बनणार आहे ना, भरपूर बनणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला सांबार पण जास्त लागेल. तर हे सांबारचं मी बनवते. आता ही डाळ मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. स्वच्छ अशी धुवून घ्यायची डाळ. पहिलं थोडं भिजत पण घातली तरी पण चालते. ही डाळ झाली. तुरीची डाळ टाकली आहे आणि आता ही मसुरीची टाकायची याच्यामध्ये. आणि हे झाल्यानंतर टमाटे, 4 टमाटे घेतलेले आहेत, ते पण आपण याच्यामध्ये टाकूयात. आणि 1 चमचा आणि थोडंसं वरती एवढी आपण हळद घेतलेली आहे. आणि मीठ 1 भरून चमचा. आणि कमी जास्त टाकू शकतो आपण. मीठ जास्त झालं तर खारट होईल, त्याकरता तुम्ही कमीच टाका. आणि या प्रकारे आपण आता शिजायला जास्त पाणी लागतं म्हणून आणखीन थोडंसं पाणी टाकते. तर हे मी टाकलेलं आहे शिजायला. आता कुकरचं झाकण लावत आहे. आणि आता ते शिजल्यानंतर मी तुम्हाला फोडणी कसे देतात ते पण दाखवणार आहे. प्रत्येक म्हणजे सांबार पण कसे फोडणी देतात ते दाखवते. आणि चटणी खोबऱ्याची ती पण दाखवते. चला तर आपण आता सांबार चटणी बनवणार आहे. आता चटणीचं वाटून झालेलं आहे, कारण चटणीचं वाटताना दाखवलं तर मोठा व्हिडिओ होईल ना. मग मी काय केलं, वाटून तुम्हाला फक्त फोडणी देताना मी दाखवते. तर बघा, सर्वप्रथम आपण पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकणार. हे 1 नारळ फोडलेलं आहे मी. 1 नारळामध्ये 5-6 हिरवी मिरची. तिखट तुमच्या मनाने घ्या तुम्ही, किती मिरच्या तुम्हाला किती तिखट पाहिजे. आणि लसूण आणि कोथिंबीर एवढ्याचं वाटण केलेलं आहे. पाणी टाकून थोडं थोडं वाटायचं आपण. आणि त्यात आपण मीठ पण टाकून देतोय. आता इकडे तेल गरम होईपर्यंत ही तयारी करायची. मीठ आणि याला फक्त ना राईची फोडणी द्यायची. राई असते ना, कढीपत्ता नाही माझ्याकडं, नाही तर कढीपत्त्याची पण दिली तर चालते. थोडीशी साखर टाकायची आवडीनुसार. अर्धा चमचा टाकली आहे. तर आपलं तेल गरम होतं आहे. राई आहे ना जास्त टाकायची आणि तेल गरम झाल्यानंतरच टाकायची. तर हे आपण टाकतोय
एका नारळाला मी छोटे 2 चमचे टाकलेले. याला खूप वेळ लागतो भावांनो बहिणींनो. आपण जे बनवतो ना त्याला खूप वेळ लागत असतो. तर तुम्ही लाईक करायचा, शेअर करायचा, सबस्क्राईब करायचा, म्हणजे तुमचे लाईक बघून जरा आणखी छान वाटतं स्वयंपाक करायला. तर बघा आता हे फोडणी आपली तयार होत आहे. राई अशी उडू द्यायला पाहिजे, म्हणजे फुटायला पाहिजे. फुटल्यानंतर पूर्ण फुटल्यानंतर आपण हे सारण बनवलेलं आहे खोबऱ्याचं ते आपण यात टाकणार आहोत. आता ते फुटले आहेत पूर्ण टाकणार आहोत. असं थोडंसं झाकून ठेवायचं. तुम्हाला किती घट्ट पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही घ्या. वड्या सांबारासोबत एवढी घट्ट पण नाही चालत. थोडीशी अशी हे धुवून घ्यायचं आपलं जे आता आपण काढलेलं आहे वाटून घेऊ. बघा कशी दिसते चटणी, आहे की नाही छान. तुम्ही बनवशाल ना तेव्हा तुम्हाला माहिती पडेल. खूप जण बनवतात पण सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते. सगळेच व्हिडिओ नाही टाकत. तुम्ही माझे प्रत्येक बघा वडे कसे बनवते, सांबार कसं बनवते. आता चटणी तर झालेली आहे. आता आपलं हे शिजलेलं आहे डाळ आणि ते आपण शिजायला टाकलं होतं सांबारचं. आता मी तुम्हाला फोडणी देताना दाखवते सांबार बनवताना. चला आपली चटणी तर झालेली आहे. आता सांबार कसं बनवायचं ते बघू. तर मी यातली डाळ काढून घेतलेली आहे. ही बघा अशी शिजवायची आपण छान, म्हणजे गाळ होईपर्यंत शिजवायची. त्यात टमाटे वगैरे टाकलेले आपण सगळं टाकलेलं आहे. आणि आता आपण सांबारला फोडणी देत आहोत. भावांनो बहिणींनो, तुम्हाला हे जे माझं दिसतं ना फरची खराब झालेली, त्याला होल पडलेले आहेत, तर ते माझ्या हाताला लागल म्हणून मी काही स्वच्छ नाही केलेलं ते. आता मी सिमेंट आणून त्याला लावणार आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओ तर काढता पण घर स्वच्छ नाही आहे. तर हीच एवढीच जागा खराब आहे. तसं माझ्या फरच्या वगैरे थोडं बेकारच आहेत गरीब असल्यामुळे. तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. मला काहीतरी पैसे भेटतील तेव्हा मी हे सगळं काम करेन. हे सामान आणायला पण भरपूर आपल्याला पैसे वगैरे लागतात. त्यामुळे रेसिपी आपण दाखवू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तसे फरची दिसणार नाही. मी सिमेंट लावणार आहे तिथं. आपण हे दोन अडीच चमचे तेल टाकलेलं आहे. म्हणजे आता अंदाज आलेला आहे की किती तेल आहे. नेहमी स्वयंपाक करतो तर अंदाज येऊन जातो. यात पण आपलं म्हणजे कढीपत्ता लागतो, पण माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे. आणि सांबार मसाला मी वापरत नाही. आपला हा घरगुती मसाला आहे ना तोच वापरते. आता आपल्याला हे जवळजवळ 1 किलोचं सांबार बनवलं तर आपण 1 ते 1.5 चमचा टाकणार आहोत फोडणीला. आणि हे चिंच आणि गुळाचं पाणी आहे, हे पण आपण यामध्ये टाकणार आहोत. आणि लसूण आहे ना, लसूण असा चिरून नाही घ्यायचा, त्याला असं ठेचायचं. ठेचलं ना म्हणजे त्याची चव आहे ना आपल्या सांबारला छान लागते. तसं कोणी भाज्या वगैरे पण टाकतात त्यात, पण मी नाही टाकत. माझ्या पद्धतीचे तुम्ही बनवून बघा किती छान लागतं ते. आता तेल आपलं गरम होत आहे, झालेलं आहे. तर त्यात आपण छोटा चमचा आहे हा, 2-2.5 चमचे, एकदम छोटा चमचा आहे बघा. 2-2.5 चमचा टाकलेला आहे. आणि जिरे पण टाकायचे आहे आपल्याला. हे तडतडल्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत.
याला चांगले फुटायला पाहिजे. प्रत्येक याच्या वेळेस सांगते मी, कारण हे जर तसंच ठेवलं तर कडू लागणार खाताना. तर आपली राई फुटायला पाहिजे. तोपर्यंत मी कोथिंबीर कापून घेते. आपण फोडणी देऊ ना, त्यानंतर हे वरण टाकायचे आहे. अशी बारीक चिरून घ्यायची. चल हे बघा, आवाज येतोय ना तुम्हाला तडतड, तर ते राई फुटते आपली. पूर्ण फुटू द्यायची ती, थोडा वेळ लागला तरी पण चालतो. आणि आपला चवदार स्वयंपाक तेव्हाच होतो जेव्हा आपण फोडणी देताना करताना जरा काळजी घेतो. आपण असं जर टाकलं तर त्याची चव पण नाही लागणार. आणि तुम्ही म्हणाली बाई तर दाखवते, त्याची चव तर काही लागत नाही. कमीत कमी साहित्यात मी बनवते ना, ते बघा जा फक्त. मला जास्त साहित्य लागत नाही आणि टेस्टी बनतात जेवण माझं. असा आवाज कमी झाला नंतर असे जिरे टाकायचे. जिरे पण मी चहाचा चमचा बनवून टाकलेले आहेत. आणि हा लसूण टाकायचा. हा लसूण आपण ठेचून घेतलेला आहे फक्त, जास्त बारीक पण करायचं नाही आणि त्याला चिरायचं नाही, ठेचायचं. म्हणजे आपल्या जे सांबार बनवतो आपण त्यात सगळ्यात फोडणी चांगली बसते, चांगलं लागतं आपल्या लसणाचं स्वर. त्याला लाल होऊ द्यायचं. आता हा आपला लसूण लाल झालेला आहे. लाल झालाय तो. त्यामध्ये आपल्याला हा घरगुती मसाला आहे. तर हा 1 चमचा, तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही. 2 चमचे टाकलेले आहे. आणि आता हे आपलं शिजलेली डाळ आहे ती आपण टाकलेली आहे. आता एवढं सांबार आहे. आपल्याकडे 1 किलोचे वडे आहेत, त्याप्रमाणे आपण पाणी पण टाकू शकतो थोडं आणखी. थोडं पाणी घेते. हे असे भांडे धुवून घ्यायचं. पाणी टाकलं. आणि हा आपला चिंचेचा कोळ आहे ना, म्हणजे आपण चिंच आणि गूळ पण टाकलेलं आहे. हे पण पाणी आपण यात टाकायचं. हे पण टाकायचं. अशा प्रकारे हे आपलं सांबार झालं तयार. आणि याला आपण उकळी येऊ देणार आहे. चांगलं उकळवायचं त्याला आणि बघायचं थोडंसं चाकून, त्यात आपण काय कमी काय जास्त आहे ते बघायचं. थोडंसं मीठ कमी आहे, तुम्ही थोडं मीठ वरून पण टाकू शकता, जास्त टाकू नका. हे मी अर्धा चमचा परत टाकत आहे. पहिले 1.5 चमचा टाकला होता, आता परत मी अर्धा चमचा टाकलेला आहे. तर या प्रकारे आपलं सांबार तयार होईल. वडा सांबार बनवतोय ना आपण त्याकरता. आणि वरून कोथिंबीर अशी टाकून द्यायची, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. तर आता मी तुम्हाला वडे तळताना दाखवणार आहे. वडे तळताना दाखवते मी तुम्हाला. तर आता तुम्हाला सांबार पण दाखवलं, चटणी पण दाखवली. आता आपली बारी आता वडे बनवायची. तर हे डाळ आणि मी ते वाटून घेतलेलं आहे. डाळ वाटताना तुम्हाला का नाही दाखवलं, कारण मोठा व्हिडिओ होईल त्याकरता मी हे वाटून घेतलेलं आहे डाळ. आणि वाटताना त्याला पाणी वगैरे जास्त टाकायचं नाही,
एकदम असं मिक्सरमध्ये वाटतो आपण तेव्हा थोडंसं पाणी टाकलं चालतं, छोट्या चमच्यावर पाणी टाकायचं. आणि या प्रकारे अशी मी डाळ तयार करून घेतलेली आहे. तर यामध्ये आपल्याला फेटायचं आहे याला आपल्याला. तर फेटायला तुम्हाला जर सोडा वापरायचा असेल तर वापरू शकता, नाही वापरला तरी पण चालतं. मी थोडासा सोडा टाकत आहे, एकदम असं म्हणजे एवढा आपला खायचं चहाचा चमचा असतो ना तो अर्धाभर. आणि सॉरी मीठ टाकायचं आहे. मीठ आता 1 किलो असल्यामुळे आपल्याला हे 2 चमचे मीठ लागेल. माझा चमचा बघू शकता तुम्ही, हे 2 चमचे आपण मीठ टाकू. नंतर तुम्ही चाकून बघा, कमी असलं तर आणखी टाकू शकता. आणि त्यात फेटायच्या आधी आपल्याला हे मिरची ना आधी नाही टाकायची, पहिलं त्याला फेटून घ्यायचं आणि नंतर टाकायचे. आणि 1 चमचा जिरे पण टाकणार आहोत आपण. तर चला आपण फेटायची तयारी करू. चला तर आपण हे वडे आता तळतोय. हे बघा मी एवढे टाकलेले आहेत. असं हातावर घेतलं आणि पटकन त्याला असं करून आपण असे टाकायचे. या प्रकारे असे आपण सगळे तळून घेऊ. तर आपण हे वडे तयार केलेले आहेत. हे बघा हे वडे थोडे लहान मोठे केलेले आहेत, तळणं अजून चालू आहे. आणि ही चटणी आणि ही सांबार. हे तर माझे वडे हे तुम्हाला कसं आवडेल ते बघा, खाऊन बघा आणि सांगा मला. शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ बघत राहा, आणखीन पण मी रेसिपी टाकणार आहे. तर असे वडे बनवून तुम्ही खा, एकदम छान झालेले आहेत. आता मी खाऊन नाही दाखवत, तुम्ही खूप बनवा आणि खाऊन बघा. छान झालेले बघूनच माहिती पडतंय मला, एकदम छान झालेले आहेत. तर मस्त खा, मस्त राहा. बाय.